निरामय क्लिनिक राहता आता तज्ञ डॉक्टरांची सेवा आपल्या शहरातच। कान, नाक आणि घसा विकारांसाठी सुप्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर परितोष कांबळे, त्वचा रोग व केसांच्या समस्यांसाठी अनुभवी तज्ञ डॉक्टर भाविन चोथाणी। प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। निरामय क्लिनिक, चितळी रोड, बंधन बँकेच्या शेजारी राहता। आता कान, नाक, घसा, त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज नाही। अनुभवी तज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपचार, आपल्या शहरातच विश्वासार्ह सेवा। अधिक माहितीसाठी संपर्क 9156 64 60 63 तसेच 89 75 71 55 61। तर वाट कसली बघताय, आजच भेट द्या निरामय क्लिनिक राहता। सदर अर्ज तुम्हाला 30 तारखेला मी केलेला आहे। 30 तारखेनंतर आज आता 22 तारीख आहे, एक दिवस झाले। याच्यावर तुम्ही काय कारवाई केली फक्त मला एवढं सांगा। 30 तारखेला आपण ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये घेतलं। मासिक मीटिंगनुसार ते ठरले की त्यांना नोटीस द्यायची नाही, पण त्यात सरपंच मॅडम आणि त्यांचे मिस्टर ते काय म्हटले, आमचे मित्र आहेत आणि स्वतः सांगतो त्यांना ते काढून घेते, त्यामुळे आपण थोडं थांबलो। साकुरी ग्रामपंचायतीकडे अतिक्रमण हटवण्याबाबत अर्ज करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने गावातील वैभव लुटे यांनी ग्रामसेवकांना जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केलाय। 2 दिवसात अतिक्रमण हटवण्यात आले नाही तर आत्मदान करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। साकुरी गावातील मराठी शाळेसमोर राहणारे कैलास लुटे यांच्या घरासमोर चंद्रकांत लुटे यांनी कथितपणे बेकायदेशीरपणे पत्राचा गाळा उभारून अतिक्रमण केले आहे। या अतिक्रमणामुळे कैलास लुटे यांना घराबाहेर ये जा करण्यासाठी पुरेशी जागा उरलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे। याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करून संबंधित अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र अर्ज दिल्यानंतर तब्बल 10 दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वैभव लुटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवकांना धारेवर धरले। ग्रामसेवकांनी यावेळी सांगितले की नुकताच झालेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली होती आणि संबंधितांना नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र अद्याप नोटीस पाठवण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। फक्त चर्चेपुरते विषय ठेवून उपयोग नाही। नोटीस पाठवण्याचा निर्णय झाला असेल तर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल वैभव लुटे यांनी उपस्थित केला। यावेळी वैभव लुटे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत। तुझ्या 3 पिढ्या गेल्या तरी अतिक्रमण कोणी काढू शकत नाही असे सांगून दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। प्रशासनाने 2 दिवसात अतिक्रमण हटवून संबंधितांना नोटीस द्यावी, अन्यथा आपण स्वतः आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान ग्रामसेवकांनी 2 दिवसात आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रत्यक्षात अतिक्रमण हटवते की पुन्हा केवळ आश्वासनावर विषय राहतो, याकडे साकुरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। ते तुम्ही मला सांगा याच्यावर कारवाई कधीपर्यंत करशाल, त्याच्यावर मग मला पुढचा 2 दिवसात त्याची कारवाई होऊन जाईल, त्याला नोटीस 2 दिवसात पोहोचून जाईल। 2 दिवसात ही कारवाई करणार आहे। 2 दिवसात जर यांनी कारवाई केली नाही तर मी माझा इथं त्याग करणार आहे आणि इथं मीडिया बोलून मी आंदोलन करणार आहे ग्रामपंचायतमध्ये। हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे। छातीत दुखतोय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात। डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच। हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एंजिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एंजिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध। अनुभवी हृदयरोग तज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा। 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर। हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो। संपर्क 75 59 24 31 14। डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता।